मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे प्राण्यांच्या राज्यातील पालकत्वाची भूमिका कशी असते। बघा काय ते प्राण्यांच्या दुनियेत पालकत्वाची विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असतात, जेणेकरून आपल्या पाल्याचे संरक्षण व्हावे। अगदी व्यक्तिगत काळजी घेण्यापासून ते अनेकदा प्राणी कल्पनेने किंवा समूहाने कळपाने लहानग्याची काळजी घेताना दिसतात। काय ते बघा। कांगारू हा प्राणी पिल्लू जन्मल्यापासून 6 महिन्यापर्यंत त्याला आपल्या पोटावरील पिशवीत वागवत असतो। हे करताना कांगारू पिलाला जगण्यासाठीची कौशल्य शिकवतो। अन्य शिकारी प्राण्यांपासून कसे वाचावे तसेच अन्न कसे शोधावे याचे प्रशिक्षण कांगारू देत असतो। मगरी या नदीतील पालापाचोळा वनस्पती जमा करून मोठे घरटे बांधत असतात। त्या ठिकाणी मादी मगर ही अंड्यांची आणि पिलांची अतिशय आक्रमकतेने संरक्षण करते आणि काळजी घेते। त्याखेरीज पिलांना पाण्यात शिकार कशी करायची याचेही शिक्षण देते। बिटल म्हणजेच भोंग्याच्या जातीतील किडे, अन्य कीटक, आळ्या यांच्या मृतदेहाभोवती स्वतःची लाळ लपेटून ते आपल्या पिलांसाठी अन्न म्हणून साठवून ठेवतात। बापरे! त्याद्वारे त्यांना उच्च प्रथिनेयुक्त अन्न देण्याचा या कीटकांचा प्रयत्न असतो। विशेष आहे मित्रांनो, विशेष आहे। आफ्रिकेतील कीचील्ड जातीचा मासा हा पिलांना तोंडात पकडून इकडून तिकडे घेऊन जातो। त्याद्वारे आपली पिले सुरक्षित राहावीत असा त्यांचा प्रयत्न असतो। पेंग्विन पक्षामध्ये अनेकदा नर पेंग्विन हे अंडी उबवण्याचे काम करतात। अरे बाबा! त्यासाठी ते त्यांच्या पायाजवळ अंडी ठेवतात आणि त्यावर पंखाचे आच्छादन घालून अंडी उबवतात। ठीक आहे। हत्तीच्या कळपात पिलाची आई त्याचे संरक्षण करते, काळजी घेते। कळपातील अन्य हत्ती देखील छोट्या पिलाची काळजी घेण्यात पुढाकार घेतात। अरे वा! पुढे बघूया मित्रांनो। सी हॉर्स नावाचे जलचर प्राणी हे त्यांच्या शरीरावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण खिशात त्यांची अंडी ठेवतात। जोपर्यंत पिलांचा जन्म होत नाही तोपर्यंत ही अंडी त्यांच्या खिशातच असतात। लांडग्याचे कळप एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे सगळ्या गोष्टी करत असतात। त्यातील प्रौढ लांडगे हे पिलांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडतात। कुक्कू जातीचे पक्षी नेहमी दुसऱ्या पक्ष्यांनी बांधलेल्या घरट्यात अंडी घालतात आणि त्याच पक्षाने आपल्या पिलाचे संगोपन करावे म्हणून निवांत राहतात। अरे बापरे! बघा मित्रांनो, त्याची रंजक माहिती आहे। आता आणखीन काही टीप बघूया मित्रांनो। ज्ञानात भर म्हणून असे का होते ते बघूया। हाताने विजेच्या तारेला स्पर्श घातक असते का ते बघूया। कारण हाताने वा पायाने विजेच्या तारेला स्पर्श केल्यास आपल्या शरीरात वीज प्रवाह वाहू लागतो। कारण शरीर विजेचे सुचालक आहे, त्यामुळे शरीराला जोराचा झटका बसतो व त्यामुळे त्रास होतो। दुसरी टीप बघूया मित्रांनो। काचेचा ग्लास उकळत्या पाण्यात टाकल्यास फुटतो। बघूया काय ते। कारण काच उष्णता शीघ्रतेने जाऊ देत नाही। त्यामुळे ग्लासाचा आतील भाग गरम होतो व बाहेरचा भाग थंड राहतो।
या असमान उष्णतेमुळे काचेचा ग्लास उकळत्या पाण्यात टाकल्यास फुटतो. मातीच्या भांड्यात पाणी थंड राहते का ते बघूया. मातीतून बनवलेल्या भांड्याच्या भिंतीला छिद्रे असतात, ज्यामधून पाणी बाहेर झिरपत राहते. त्याची वाफ होते. वाफेत बदलण्यासाठी त्याला अदृश्य उष्णतेची गरज असते. ही उष्णता ते भांड्यातील पाण्यातून घेत असतात. अरे बापरे. अशा प्रकारे भांड्यातील पाण्याचे तापमान कमी होत असते व ते थंड होत जाते. छान. पुढे बघा मित्रांनो. फांदी हलवतात, पिकलेली फळे खाली पडतात. कारण फळे तर आरामात आपल्या जागी राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे फळे फांदीपासून वेगळी होऊन गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात. बर्फ कोणताही पदार्थ थंड करतो. बर्फ कोणताही पदार्थातील अदृश्य उष्णता ग्रहण करीत असतो, जी बर्फाला वितरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे ज्या द्रवात बर्फ टाकला जातो त्याचे तापमान खाली खाली होत जाते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.